तुम्ही मणिपूरचा उल्लेख केला साहेब, तेव्हा एवढंच म्हणेल की 17 रुपयाची मच्छरदाणी देऊन खऱ्या अर्थाने महाभारतात साहेब एकच द्रौपदी उघडी पडली होती, पण इथे आमच्या मेळघाटात उद्धव साहेब 17 रुपयाची मच्छरदाणी देऊन लाखो द्रौपदी उघड्या पाडल्या गेल्या। तेव्हा खऱ्या अर्थाने एवढंच म्हणेल, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा बाळासाहेबांचा उद्धवा पाहिजे। आदरणीय साहेब, आपणास आमंत्रित करताना एवढंच म्हणेल पवार साहेब की तुम्हाला प्रश्न केला होता साहेब की आजपर्यंत एवढ्या सत्ता आल्यात आणि गेल्यात, पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री आजपर्यंत मिळाली नाही, पण तुम्ही कान पकडून म्हटलं होतं साहेब की चूक झाली दुरुस्त करू। या अमरावतीने साहेब भारताला पहिली महिला राष्ट्रपती दिली आणि आता आग्रह आहे की पहिली महिला मुख्यमंत्री सुद्धा या अमरावतीतच दिली पाहिजे साहेब। तेव्हा अंधार झाला एवढंच म्हणेल पवार साहेबांकडे पाहून की दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली, दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली, अजूनही न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली, अजूनही न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली। सहर्ष आमंत्रित करते जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब। शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवून आम्ही लोकांनी जी आघाडी स्थापन केली त्याच्याचे मान्यवर उद्धव ठाकरे, व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अन्य सगळे पक्ष, या पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू-भगिनी, गेले काही दिवस उद्धवजी मी स्वतः आणि आमच्या आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे काही संकट आज देशावर दिसतंय त्या संकटातून मुक्तता कशी करता येईल, होता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो। आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात। सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्याच्या नंतर तरुणांच्या चळवळीमध्ये सहभागी झालो, महाराष्ट्रावर फिरलो, पण अमरावती एक असं ठिकाण होतं की या ठिकाणी तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी राहिली आणि आम्हा सगळ्यांना काम करण्याच्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं आणि म्हणून अमरावतीचा अभिमान मला अंतःकरणापासून आहे। पण आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या, लोकांनी माझा संदेश स्वीकारला, आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधी ते जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा बळवंत वानखेडेंना मोठ्या मतांनी तुम्ही विजय करा
हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आलो. आज देशाची एकूण सत्ता मोदी साहेबांच्या हातामध्ये आहे. गेले 10 वर्ष आपण बघतो आहोत. अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतो. काय सांगतात ते हल्ली? मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली 56 वर्षे. आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की तो एके दिवसाचा ग्राफ न देता 56 वर्ष सतत निवडून येतो. त्या 56 वर्षामध्ये अनेकांना जवळून खाल्लं, लांबून खाल्लं. इंदिरा गांधींना खाल्लं, राजीव गांधी आणि आम्ही एकत्र संसदेमध्ये होतो, त्यांचं कामकाज खाल्लं. नंतरच्या काळामध्ये नरसिंहरावांचं काम खाल्लं, त्यांचं मंत्रिमंडळावरती काम केलं.